हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू सरोज किचन स्टोरी. तर आज प्लम केक बनवणार आहे. त्यासाठी ऑरेंज ज्यूसमध्ये मी ड्रायफ्रूट सोक करत ठेवत आहे. हे आपल्याला 24 तासासाठी मिनिमम सोक करून ठेवायचं आहे. तर आता एका पॅनमध्ये साखर आणि गुळाचा आपल्याला सिरप बनवायचा आहे. कोको पावडर मी ॲड करणार नाहीये. तर जे ब्राऊन रंग आपल्याला हवा आहे केकमध्ये, तर या सिरपपासून आपल्याला भेटणार आहे. तर साखर विरघळून घ्यायची आहे. गूळ आणि साखर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्णपणे हे विरघळून गेलेलं आहे एकत्र. हे मिश्रण तयार व्हायला 8 ते 10 मिनिटं लागतात. तर 8 ते 10 मिनिटं मी हे असंच फिरवून घेत आहे. व्यवस्थित याला फिरवायचं आहे असं, नाहीतर मग हे खाली चिटकेल. हे पूर्ण आपल्याला काळा रंग होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. थोडासा कॅरमलाइज जे सुगंध आहे, वास आहे, ते आपल्याला यामध्ये आणायचा आहे. त्यामुळे याला काळा रंग होईपर्यंत व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, थोडंसं ब्राऊन झालेलं आहे. आता याला मी अजून एक 4-5 मिनिटं फिरवणार आहे अशीच गॅस, आणि लो गॅसवर आपल्याला हे करायचं आहे सिरप. हे बघा, थोडंसं काळसर होत आलेलं आहे. थंड करून घ्यायचं आहे. गरम असताना आपल्याला यात पाणी ऍड करायचं नाही. आतापर्यंत मी पाणी ऍड केलेलं नाहीये यामध्ये. पूर्ण थंड झाल्यानंतरच पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे. हे बघा, आता पूर्ण थंड झाले. आता यामध्ये मी 2 कप पाणी ऍड करत आहे. आणि हे मिश्रण आता फक्त मी मिक्स करून घेणार आहे. याला जास्त वेळ उकळून घेणार नाहीये. आता एका पॅनमध्ये मी स्लो गॅसवरच 60 ml ऑरेंज ज्यूस घेत आहे आणि 100 ग्राम बटर घेत आहे. बटर विरघळून घ्यायचं आहे यामध्ये, आणि बनवलेलं मोलायसिस जे आहे, साखर आणि गुळाचं सिरप, ते मी यात ऍड केलं आहे. 1 टेबलस्पून साखर यात ऍड करत आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. सोक केलेले जे ड्रायफ्रूट आहे ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी फक्त जे ड्रायफ्रूट आहेत ते या मिश्रणात मी ऍड करून घेतले आणि मिक्स करून घेत आहे. यामध्ये कंडेन्स मिल्क ऍड करायचं आहे. हे सर्व मिश्रण मी एकत्र फिरवून घेत आहे. गॅस आताही स्लोच आहे. हे सगळे मिश्रण एकत्र करेपर्यंतच आपल्याला याला गॅसवर ठेवायचं आहे. एकत्र झाल्यानंतर गॅस बंद करून पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत ड्राय इन्ग्रेडियंट्स मी घेत आहे. इथे एका बाउलमध्ये चाळून ठेवायचे आहे आणि मैदा घ्यायचा आहे. यामध्ये सिनेमन पावडर, जिंजर पावडर, क्लोव्ह पावडर घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ यामध्ये ऍड करायचं आहे. 1 टीस्पून बेकिंग पावडर यात ऍड करायचं आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा यामध्ये ऍड करायचा आहे. हे सर्व मिश्रण चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळे यामध्ये गुठळ्या जास्त पडणार नाहीत. व्यवस्थित मिश्रण एकजीव व्हायला मदत होईल. त्यामुळे चाळून घेतलेलं आहे मी. आता जे वेट इन्ग्रेडियंट्स बनवून ठेवलेले आहेत आपण, ते यामध्ये ऍड करते. हे सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला कट अँड फोल्ड अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. फास्ट याला मिक्स करायचं नाहीये. आपल्याला फक्त गुठळ्या मोडायच्या आहेत यातल्या, आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने कट अँड फोल्ड आपल्याला करायचं आहे. सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे हे बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी ड्रायफ्रूट ऍड केलेले आहेत, बदामचे तुकडे. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असतील ते तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. जर मिश्रण घट्ट वाटत असेल, जे आपण ड्रायफ्रूट गाळून घेतले होतं, जे ज्यूस राहिलं होतं, ते यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे. मी इथे 2 टेबलस्पून ऍड केलेलं आहे. तर हे मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. प्लम केकचं बॅटर जे आहे थोडंसं घट्टसरच असतं. मोल्ड रेडी करून ठेवलेला आहे मी. बटर पेपर लावून आपल्याला थोडंसं ऑइल लावायचं आहे. यामध्ये मी आता बॅटर पोर करत आहे व्यवस्थित. 5 मिनिटे तरी याला टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे बबल्स असतील ते निघून जातील यातून. खाली एखादं कापड ठेवून त्यावर याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे. आता यावर आपण आणखीन ड्रायफ्रूट ऍड करतोय. याला डेकोरेट करण्यासाठी मी टुटी फ्रुटी, रेझिन्स आणि अक्रोड ऍड करत आहे. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते तुम्ही यासाठी डेकोरेशनसाठी वापरू शकता. तोपर्यंत आपलं OTG मी प्रीहीट करून घेतलेला आहे. 10 मिनिटांसाठी 180 डिग्री बोथ रॉड ऑन ठेवून प्रीहीट करून घ्यायचं आहे. आणि मोल्ड आता मी OTG मध्ये ठेवलाय. टेम्परेचर तेवढंच राहील 180 डिग्री.
आता फक्त बॉटम रॉड ऑन ठेवायचा आहे आपल्याला आणि 55 मिनिटासाठी मी हा केक बेक करत आहे. बेक करून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही किती छान दिसतोय. केक पूर्ण थंड झाल्यावरच डिमोल्ड करून घ्यायचा आहे. आजचा प्लम केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणखीन अशाच रेसिपी पाहण्यासाठी सरोज किचन स्टोरीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.